नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. पंतप्रधान मोदी भाजपसह महायुतीच्या आमदारांसोबत आज संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी आमदारांचं रिपोर्ट कार्ड देखील घेणार असल्याची माहिती आहे. मोदी INS आंग्रे या नौदलाच्या तळावर आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. मोदी INS आंग्रे या नौदलाच्या तळावर आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. इस्कॉन मंदिराच्या लोकार्पणासाठी मोदी आज मुंबईत येत आहेत. पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाच महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने मोदींच्या या संवादाला विशेष महत्त्व आहे. BMCवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. गेल्या 3 दशकांपासून BMCवर शिवसेनेची सत्ता आहे. BMCमध्ये भाजपला स्वबळावर आतापर्यंत कधीच सत्ता मिळालेली नाही. BMCतील 227 जागांपैकी 151 जागांवर विजयाचं भाजपचं लक्ष्य आहे. साहेबांचं व्यक्तिमत्व संपूर्ण जगाला त्या ठिकाणी भावणारं आहे आणि अशा वेळेला ज्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करतो त्यांचा प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी भेटणं, मार्गदर्शन होणं मला वाटते या ठिकाणी आमच्यासाठी खूप अनमोल असा ठेवा असतो. आणि आम्ही सामाजिक क्षेत्रात, राजकारणात काम करणाऱ्यांसाठी मोदी साहेबांचं मार्गदर्शन हे प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्फूर्ती असते. पंतप्रधान मोदी आमदारांचं रिपोर्ट कार्ड घेणार असल्याची माहिती आहे. ह्या वर्षामध्ये जर आपण बघितलं तर महिलांसाठी अधिकाधिक त्यांच्यापर्यंत तो लाभ पोचावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तोच प्रयत्न करत आहोत. महिलांमध्ये आर्थिकरित्या साक्षरता आणणं आणि पुढच्या कालावधीमध्ये तर राजकारणामध्ये सुद्धा एक आगळं वेगळं स्थान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिलांना मिळणार आहे. ही देशामधली किंवा राज्यामधली पहिली घटना असेल की एक पंतप्रधान एखादं नवीन सरकार आल्यानंतर आमदारांशी आपल्या राज्याच्या बाबतीमध्ये आढावा घेतात. त्याचबरोबर राज्याच्या करता काय केलं पाहिजे व केंद्रीय योजना असतील, राज्य योजना असतील, निधीचा विषय असेल या बाबतीमध्ये चर्चा करतात. मला तरी असं वाटतं की माझ्या 25 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये ही पहिली वेळ आहे की पंतप्रधानाबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बोलण्याची संधी मिळते.